एम न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी नंदकिशोर मते, तिवसा तालुका प्रतिनिधी सह सुनील घोरमाडे। आज आपण तिवसा तालुका या ठिकाणी आले असून आज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तिवसा तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या अभिवादन दिनानिमित्त आज ग्रामीण पत्रकार यांच्यातर्फे कार्यक्रम नियोजित करण्यात आला असून आज आपण महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांच्याशी विशेष भेट घेऊया। महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष यांच्याशी आज आपण विशेष आजच्या दिनानिमित्त माहिती घेऊया। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने। आमचा हा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ गेले 35 वर्षापासून जनसामान्याच्या सेवार्थ आणि देशभरातील जे पत्रकार आहेत त्यांना एक आधार मिळावा, त्यांना संरक्षण मिळावं या दृष्टीने हा एक शासनाशी लढा देत आहे। येणाऱ्या काळामध्ये पत्रकार वर्ग जो आहे ग्रामीणचा तो या स्तरावरून कुठल्या स्तरावर जाऊ शकते काय? पत्रकारितेमधला हा जो ग्रामीण पत्रकार आहे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघामध्ये ग्रामीण पत्रकार, शहरी पत्रकार आणि प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सर्व सदस्य आहेत आणि सर्वांना या पत्रकाराच्या संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळावा हे संघटनेचे धोरण आहे। अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि अनेक प्रकारे या पत्रकारांना जे कार्य करीत असताना अडचणी येतात आणि आताचा काळ तो कठीण काळ आहे। या 20 वर्षाच्या अगोदरची पत्रकारिता ही साधी सरळ होती। आता या काळामध्ये जे पत्रकार वृत्तपत्रामध्ये काम करतात त्यांना जाहिराती मिळवून द्याव्या लागतात संपादकांना, मालकांना, आणि त्यांना साधं मानधन सुद्धा मिळत नाही आणि त्यांच्या घरचा उदरनिर्वाह कसा चालेल, त्यांचा कुटुंब कशा प्रकारे समोर जाईल, त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा खर्च, अशा अनेक प्रकारच्या समस्या घेऊन हा पत्रकार संघ शासनासोबत लढा देत आहे। मागच्या काळामध्ये निवडणुका लागण्याच्या अगोदर फडणवीस साहेबांनी, जे आताचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी वृत्तपत्र एजंट करता स्वतंत्र महामंडळ आणि वृत्तपत्रामध्ये जे काम करतात त्यांच्याकरता स्वतंत्र महामंडळ घोषित केले आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये ते त्याबाबतची रचना केल्या जाईल आणि त्यामध्ये काय असावं, काय नसावं किंवा कशा प्रकारे आपल्या पत्रकारांना न्याय मिळेल या दृष्टीने काय त्यामध्ये त्या बाबी असाव्या हे अंतर्भूत असलं पाहिजे। त्या दृष्टीने आम्ही सुद्धा शासनासोबत आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे आणि आमच्या या अखिल भारतीय पत्रकार संघामध्ये जे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि जे या क्षेत्रात कार्य करतात त्यांना आम्ही त्यांचा सभासद अर्ज भरून त्यांना एक प्रकारचं आम्ही ओळखपत्र देत आहे। परंतु जे वृत्तपत्र काम करत नाही परंतु समाजसेवा करतात, त्यांना समाजसेवेची आवड आहे, अशाही लोकांना आम्ही एक सामाजिक मंच म्हणून त्यांना सुद्धा आम्ही सदस्य म्हणून करून घेत आहे आणि प्रत्येक तालुका स्तरावर पत्रकार भवन असावं, पत्रकारांचा विमा असावा, पत्रकारांना मानधन असावं, पत्रकारांना एसटी मध्ये, रेल्वेमध्ये प्रवासाची सवलत असावी, अशा अनेक प्रकारच्या मागण्या आहेत। त्या मागण्या आमचा पत्रकार संघ 35 वर्षापासून लढा देत आहे। आता काही अंशी त्यातल्या 50% मागण्या या महामंडळाच्या माध्यमातून सुटल्यासारख्या आहेत, परंतु त्यामध्ये त्या महामंडळामध्ये काय अंतर्भूत आहे ते सुद्धा समोर यायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला समोर येईलच आणि अशा प्रकारे आपला हा लढा जिल्ह्यापुरता नाही, महाराष्ट्रापुरता नाही, पूर्ण देश पातळीवर आमचा हा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा लढा हा अहोरात्र सुरू राहणार आहे आणि अनेक लोक यासोबत जुळत आहे। अखिल भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून देशातली पहिली पत्रकार पतसंस्था सिरसगाव कसबामध्ये आहे, त्यांच्या 4 शाखा आहेत आणि त्या माध्यमातून आपलं पत्रकारांना कसा न्याय देता येईल हे सुद्धा त्यामधून पाहायला जात आहे। धन्यवाद सर, एम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांना अभिनंदन करतो। आज तिवसा तालुक्यातील पत्रकार संघाने जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित दिलीप काळवाडे, विसुबाई, अशोक भाऊ, त्याचबरोबर भूषण भाऊ, दादा आणि सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आज प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया यामध्ये
चा प्रिंट मीडिया काय मागे पडला की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण टीव्ही लावला या 1-2 घंट्यात काय झालं हे आपल्याला लगेच कळते. तसंच दिवसभर सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे बातम्या ह्या प्रसारित होत असतात. परंतु जोपर्यंत वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना, युवकांना, नागरिकांना काय त्याला कोणी वाचतच नाही. आणि पूर्वी वृत्तपत्राच्या बातम्याच नाही तर अग्रलेख वाचायचे. आणि आता असं झालं की शॉर्ट बातमी झाली, हेडलाईन पाहिली ती बातमी कळली, काय झालं काय नाही झालं पुढे खुला पूर्वी जात नाही. आणि या अशा पार्श्वभूमीवर जे प्रिंट मीडियाचे पत्रकार काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहणं किंवा यांचा हौसला वाढवणं हे आपलं सर्वसामान्य नागरिकांचं काम आहे. कारण आपण लोकांना सांगितलं पाहिजे की या वृत्तपत्रात फक्त बातमीच नाही जागरण घेतात, कुणाच्या विषयीची माहिती येते. जर एखाद्या कोणता कार्यक्रम आपण घेतो, हा कशासाठी घेतला, का घेतला आणि त्याच्या फक्त उद्देश काय आहे ते सर्व त्या प्रिंट मीडियात लिहून येतं. परंतु इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि बाकी इलेक्ट्रॉनिक मीडिया खराब आहे असं म्हणणार नाही, परंतु याला जगवण्याची प्रिंट मीडियाला ही गरज सध्याच्या काळात निर्माण झाली आहे. आणि जी लोक, जे पत्रकार, जे मित्र यामध्ये काम करतात आणि माझी एक खर्च मी बोलून दाखवतो. पत्रकार खालचा माणूस, खालचा पत्रकार इमानदारीने काम करतो, बातमी पाठवतो. परंतु जिल्हा लेवलचे पदाधिकारी किंवा मालक त्यांचं कोण्या ना कोण्या पक्षाची संधान असल्यामुळे त्यांच्या बातम्या काढतात. ही एक त्याची फार मोठी गोम आहे. त्यांनी पत्रकार म्हणून वागलं पाहिजे, वृत्तपत्राचं मालक म्हणून वागलं पाहिजे. आपले इतर संबंध न जोपासता ही फॅक्ट आहे, ही फॅक्ट आपण जनतेसमोर मांडली पाहिजे. नेमकं तसं होत नाही. काही वृत्तपत्राचं विकतच घेतलेलं आहे. एकाच वृत्तपत्राच्या 4 पानावर एकाच माणसाची बातमी, आज इथं गेल्या उद्या तिथं गेलं, असं झालं तसं झालं. बाकीच्या काही बातम्या नाही आहे का, बाकीचे विषय नाही आहेत. म्हणून वृत्तपत्राच्या जिल्हा प्रतिनिधी किंवा जिल्हा प्रतिनिधीपेक्षा नाही, जो जिल्हा त्याच्यावरही प्रेशर असू शकते मालकाचं. म्हणून ही गोष्ट सर्वांनी समजून घ्यावी. आणि जे लोक फील्डवर काम करतात, बातमी मिळवतात, बातमीसाठी फिरतात, माहिती घेतात, छोट्या बातम्या असतात, परंतु काही छोट्या बातम्या काहीतरी वेगळं सांगून जातात. अशा या कॉम्पिटिशनच्या जगात हा जो प्रिंट मीडिया आहे हा मागे पडू नये, त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे आणि आपण राहिलं पाहिजे. आणि येणाऱ्या कालखंडात आपण प्रिंट मीडिया, पेपरचं सर्क्युलेशन कसं वाढेल, पेपर कसा वाचला जाईल याकडे जर आपण लक्ष दिलं तर मला असं वाटते की जास्त वेळ लागणार नाही.
हे सुधारण्यासाठी. परंतु वाचनाची गोडी जोपर्यंत युवकांमध्ये निर्माण होत नाही, आता ज्येष्ठ मंडळी, आता बाकी 50-60 वर्षाचे लोक, वयाचे लोक वाचतात पेपर, वाचत नाही त्याचा भाग नाही. दुपारी आलं, सकाळी आल्यानंतर नोकरीवर जर बाहेर जात असेल तर तो पेपर वाचतो, संध्याकाळी वाचवा लागतो. दिवसभर दुपारी जर ज्येष्ठ नागरिक कुणी आपल्या घरी आई वडील कुणी असेल तेही वाचतात. कारण टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाईज ते पाहून ते लोक कंटाळलेले आहे. परंतु वाचन, कारण बाबासाहेबांनी सांगितलं की वाचाल तर वाचाल,